रायगडमधल्या नागोठणे बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। अंबा नदीची पातळी ही आता 9.20 मीटरवर आलेली आहे। नागोठणे शहरामधील बाजारपेठ तसंच कोळीवाडा परिसरात पाणी शिरलेलं आहे। सध्या मी उभा आहे नागोठण्याच्या मुख्य बाजारपेठमध्ये। आपण माझ्या मागे पाहता छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या ठिकाणी पूर्णतः परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। या ठिकाणी गाळ्यांमध्ये आहे ते पाणी एकंदरीत शिरताना दिसत आहे। आपण जर पाहिलं तर रोहा तालुक्याची अंबा नदीची पाणी पातळी जी आहे ते 9.20 मीटरच्या वरती गेलेली आहे आणि फक्त रोहा तालुक्यामध्ये 192 मिमी इतका पाऊस झालेला आहे। आपण पाहतोय ही नागोठण्याची मुख्य बाजारपेठ आहे आणि पूर्णतः इथलं वातावरण जे आहे ते जलमय झालेलं आहे। गुडघ्याभर पाणी जे आहे ते एकंदरीत या बाजारपेठेमध्ये आहे आपण पाहतोय आणि अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे या सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये महाड असेल, पोलादपूर असेल, म्हसळा असेल या तालुक्यांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याचमुळे प्रशासनाने शाळेला सुट्टी देखील जाहीर केली होती। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, एकंदरीत काय सांगाल? काय नाही, आज सकाळपासूनच पाऊस होता आणि अचानक आलेल्या पुरामुळे आम्हा व्यापाऱ्यांची सगळी तारांबळच झाली आणि त्यासाठी आम्हाला माणसं वगैरे बोलून आणून ठेवलं। अचानक कधी पण पावसामुळे हा पाणी येऊ शकतो आणि इथे आजूबाजूला झालेल्या भरावामुळे हा पाण्याचा निचरा जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही। अथर्व सह राज वैश्व पाटील, रायगड नागोठणे।